नाश्ता फर्स्ट क्लास. आज शिलाँगला आपण पोचलो काल रात्री 9:30 वाजता आणि हे असं इथं ई फेअर म्हणून शिलाँगमध्येच आहे. So very nice to meet you. Okay, let me take Finally. picture with them. Yes, sure. Then, come. सो गुड मॉर्निंग फ्रॉम शिलाँग. मेघालयमध्ये आपण आलो आहे. आज तारीख आहे 21 गुरुवार. सकाळचे वाजलेत 9 आणि आम्ही आमच्या होमस्टे घेतला होता. तिथून आता निघालो आहे चेरापुंजीला. बरोबर 47 किलोमीटरचं अंतर आहे. 1.5 ते 2 तासात आपण पोचू. तर हे असं वातावरण आहे. 23 डिग्री टेम्परेचर आहे शिलाँगमध्ये आता सध्या आणि फार सुंदर आहे. शांत शहर आहे. कसली गडबड नाही. शांत सगळं मस्त अगदी निवांत आरामात सगळे आहेत. आणि रात्रीचं आम्ही ह्याच हायवेने आलो होतो पण कुठेही हे आता जे लाईट्स दिसत आहेत हे रात्रीचे पेटत नव्हते. पूर्ण काळोख होता डिवायडरवरती. काल मी सांगितलंच. तर आज आता दिवसाचा सगळा नजारा दिसतोय. सगळी ग्रीनरी अगदी छानपैकी आणि चांगलं आहे. आतापर्यंत जर्नी तर भारी झाला एकदम. काल आम्ही तवांग ते शिलाँग जवळपास हे बघ 569 म्हणजे 1 किलोमीटर मागे घे 570 किलोमीटरचं ड्रायव्हिंग केलं काल. तवांग ते शिलाँग म्हणजे अरुणाचल प्रदेश ते मेघालय. जबरदस्त. ॲक्च्युअलमध्ये आपला प्लॅन काय होता की तवांगपासून आपण भालुकपांगपर्यंत जायचं आहे आणि जर टायमात पोचलो भालुकपांगला तर त्याच्या पुढे जाऊन तेजपूरपर्यंत थांबायचं. म्हणून तेजपूरच्या हिशेबाने GPS लावलं होतं. पण भालुकपांगला आपण जवळपास 1-2 दरम्यान झालो आणि त्यामुळे ते खूपच लवकर पोचलो आपण. ट्रॅफिकही नव्हतं रस्त्यावरती. NH13 होता तो. आणि त्यानंतर मग त्यामुळे झालं कसं भालुकपांगलाच्या ऐवजी आपण तेजपूरपर्यंत जाऊया. मग तेजपूरला पण आपण आलो 3:30 वाजता. इतक्या लवकर येऊन पूर्ण अर्धा दिवस तिथं थांबून काय पॉईंट नाही. चला पुढे म्हणून पुढेपर्यंत जाऊया आणि शिलाँगच्या अलीकडे कुठेतरी 7 वाजेपर्यंत ट्रॅव्हल करून लॉजिंग शोधूया आणि तिथं आपण थांबू असा प्लॅन केला होता. पण ॲक्च्युअल झालं असं की 3:30 नंतर जेव्हा आम्ही तेजपूरवरून निघालो वाटेत कुठेही आम्हाला लॉजिंग दिसलं नाही. त्यामुळे आम्ही डायरेक्ट 9-9:15 वाजेपर्यंत शिलाँगला पोचलो. फोन केला. आजच्या दिवसाचं आणि उद्याच्या दिवसाचं बुकिंग होतं. तर काल त्यांची रूम अवेलेबल होती आणि काल आपल्याला मिळाली. घ्या तिच्याकडे घे बघ काय आहे तर लिची वेची. गुड मॉर्निंग. ये बिहार से आया. ये आम भी है. ये आम कहाँ से आते हैं? अल्फांजो लंगा बाहर से सब. बाहर से. हम लोग Nowadays like only pineapple, local strawberry, लीची. ये पेड़ है ना? ये PS है. पेड़ के 2. हाँ? 500 किलो. 500 किलो. मस्त. किती बरी आहे? तुम्ही खाल्लं? और this new already. Bread. Yeah, you can try. We'll give this. प्लम ते आहे असणार. चेरापुंजीचं नाव Turn right onto National Highway 206. चेरापुंजी हे ऐतिहासिक नाव आता बदललंय. ते आता झालंय सोहर. त्यामुळे नवीन माणसांना कळणार नाही. Continue on National Highway 206 for 8 ऐतिहासिक kilometers. नाव बदललं आहे.
सोहर हे जरा ऐकायला वेगळंच वाटतं. चेरापुंजी तोंडात बसलेलं नाव आहे सगळ्या जगाच्या. ते पण काहीतरी आहे. वेलकम टू गार्डन ऑफ केव्ज. आता आपण चहा प्यायला थांबलोय. टी ब्रेक. या अशा पायऱ्या. या बघ. किती मस्त आहे समोर वातावरण. रस्ते बघ कसे चकचकीत अगदी चकाचक. आणि 800 गाड्या इथे भरपूर आहेत. चांगल्या मेंटेन करून मॉडिफाय केल्यात. ही बघा आली एक आमची आवडती मारुती सुझुकी 800. ही आपली पहिली गाडी होती. पाऊस जास्त पडतो म्हणून अशा टाईपची घरं बांधत असतात छोटे. तिकीट काउंटर हाऊ मच?
हे पण बरं होतं रूट ब्रिज. हे बघ याच्यात सगळंच लिहिलेलं आहे त्याचे हे फुटेज आहे. ओके जी, थैंक यू. आपका नाम? किप्सी मेरी केसी मेरी, किप्सी मेरी. हाँ, हा जो व्ह्यू दिसतोय हा चेरापुंजी शहराचा. चेरापुंजी शहरात आलोय आपण आणि समोर हा ग्लोब आहे. कोणाला काय याच्याबद्दल माहित असेल तर कमेंट्स मध्ये सांगा. पावसाचं अनुमान करण्याबद्दलचं वगैरे काहीतरी असू शकेल. इथं बोर्ड आहे तो वाचूया ना. पृथ्वी विज्ञान मंत्रालय. मौसम विभाग. हा बरोबर, मौसम विभाग. हा, इथून सगळं हवामानाचा अंदाज घेतला जातो. ते आहे ते त्यांनी शेप दिलाय त्याला. चेरापुंजी शहरामध्ये म्हणजे डायरेक्ट शिलाँग क्रॉस करून चेरापुंजीमध्ये जरी आलात मस्त आहे इथं. तरी आपल्याला इथं स्टे करण्याची फार चांगली व्यवस्था आहे. फक्त इतकंच की टेम्परेचर इथं नॉर्मल आहे, म्हणजे थंड असं नाही आहे इथं. आता वाजलेत 11:15 दुपारचे, तर 24 डिग्री टेम्परेचर आहे आणि गरम होतं आहे. असाच. काय नाही. आणि सोडा. हे बघ इथं पॅनोरामा जाऊया. ह्या रस्त्याने आलो आता आपण, आणि ह्या बाजूला हे रिसॉर्ट एक आहे आणि ह्या बाजूला हे बांगलादेश. हे जे दिसतंय संपूर्ण हे बांगलादेशची बॉर्डर आहे. बांगलादेशचे डोंगर आहेत. हा आपला इंडियाचा डोंगर आणि पुढे जी वस्ती दिसते ती बांगलादेशची आहे. जा तू पण बस.
आणि आता आपण बांगलादेश प्लेन्स व्ह्यू पॉईंट बघून रिटर्न यायला लागलो आहे सोहराच्या दिशेने. म्हणजे पूर्वीचं चेरापुंजी 8 किलोमीटर आहे इथून चेरापुंजी. आलं की घे आता नाही कोण गेली आता. हे पण ठेवलेले आहे ना, प्रायव्हेट जागा असणार माझी. हो कारण तो एकदम कठड्यावर आहे. हे बघ ब्लॅक अँड व्हाईट. काय? आता व्यवस्थित येईल बघ. आता नको बघू. त्याचा आणि शिलाँग. हा. बिहारवरून आला, बिहारमधून आला तुम्ही? आणि फिर बिहार क्रॉस केला ना तुम्ही? हो हा एक व्ह्यू पॉइंट दिसतोय बघ. पलीकडच्या डोंगरावर आहे हा पॉइंट अगदी. खाली एक वॉटरफॉल आहे या बाजूने. मेघालय मेघालय सॉरी एवढे स्टेट क्रॉस केले ना. यस, मेघालयचा इथे आम्ही ड्रेस घातलाय. हे बघा इथे बोर्ड आहे ईस्ट खासी हिल्स. वा, मेघालयीन ड्रेसमध्ये बघ किती भारी अगदी. ये झालं, दोघांचे एकदम पाठ. चला आलात. येस, जे आम्हाला पाहिजे होतं ते भेटलेलं आहे. भेटलेलं आहे. हो, भेटलं. आपण सगळ्यात लकी आहे माणसं. नाही का? होय, फोटो पण काढा याचा एक. मेघालयन थाळी. मेघालयन थाली शिलाँग. आता हे ज्यूड्स प्युअर व्हेजमध्ये आपण जेवलोय. दुपारचे वाजलेत 2:45. यस, चांगलं जेवण आहे. ओनली व्हेज. हा चेरापुंजी जाणारा रोड आणि हा शिलाँग. इथून अगदी 15 मिनिटावरती शिलाँग शहर आहे. हे असं समोर व्ह्यू. चला आपण निघूया. पुलाव. आज गुरुवार असल्यामुळे व्यवस्थित व्हेज आपण जेवतो सगळेजण. दुपारी पण नसते हां. आणि मॅडम थंडी भरली आहे. आता वाजलेत रात्रीचे 7:45. आता जेवून पहाटे आम्ही 4 वाजता शिलाँग ते सिलिगुडी जवळपास 600 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. त्यामुळे आता लवकर जेवून लवकर झोपायचं आहे. फर्स्ट